बंदी होणे आणि सुटका होणे. इस्रायलचे राज्य आणि यहूदाचे राज्य ह्या दोघांनी पण देवाच्या विरुद्ध पाप केले. देवाने त्याच्या संग सिनाई पर्वतावर केलेला करार त्यानं तोडला. त्यानं पश्चाताप केला पाहिजे आणि देवाकडे फिरले पाहिजे म्हणून देवाने त्याच्याकडे भविष्यवक्त्याले पाठवले. पण त्यानं आज्ञा मानण्यासाठी नकार दिला. म्हणून देवाने त्या दोन्ही देशाले शिक्षा दिली. त्याच्या शत्रूले त्याचा नाश करू दिला. अशूर ह्या दृष्ट आणि शक्तिशाली देशाने इस्रायल देशाचा नाश केला. अशुरी लोकांनं इस्रायलच्या अनेक लोकायले जीवे मारले. मूल्यवान वस्तूची लुटालूट केली आणि देशाचा बऱ्याच भाग जाळून टाकला. अशुरी लोकांनं सर्व नेत्याले, श्रीमंत लोकायले आणि कुशल कारिगरायले एकत्र करून आपल्या देशामध्ये नेले. फक्त खूप गरीब इस्रायल लोक जे युद्धामध्ये मारले गेले नाही त्याइलेच इस्रायलमध्ये ठेवले. तेव्हा अशूरने इस्रायली लोक राहत असलेल्या ठिकाणी दुसऱ्या देशाच्या लोकायले वस्ती करण्यासाठी आणले. दुसऱ्या देशाच्या लोकांनं नाश झालेल्या शहराची पुनर्बांधणी केली आणि इस्रायली बायासंग लग्न केलं. इस्रायली वंशातल्या ज्या लोकांना दुसऱ्या देशाच्या लोकांबरोबर लग्न केलं त्याले शमरूनी म्हणण्यात आले. यहूदा देशातल्या लोकांना पाहिलं की इस्रायल राज्यातल्या लोकांना अविश्वास केल्यामुळे आणि आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशा प्रकारे त्याले दंडित केले आहे. पण तरी त्यानं कनानी देवी देवताची मूर्तीपूजा केली. देवाने चेतावणी देण्यासाठी त्याच्याकडे भविष्यवक्त्याले पाठवले पण त्यानं त्याचे ऐकले नाही. सुमारे 100 वर्षानंतर जेव्हा अशुराने इस्रायल देशाचा नाश केला तेव्हा देवाने यहूदाच्या देशावर हल्ला करण्यासाठी नबुकदनेस्सर या बाबेलच्या राजाले पाठवले. बाबेल हा एक शक्तिशाली देश होता. यहूदाचा राजा हा नबुकदनेस्सर राजाचा सेवक बनण्यासाठी तयार झाला आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात पैसे देण्यासाठी पण तयार झाला. पण काही वर्षानंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुद्ध बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांना परत येऊन यहूदा देशावर चढाई केली. त्याने यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला आणि शहरातली आणि मंदिरातली सगळी संपत्ती घेऊन गेले. यहूदाच्या राज्याच्या ह्या बंडखोरपणाबद्दल दंड म्हणून नबुकदनेस्सर राजाच्या सैनिकांनं यहूदा देशाच्या राजाच्या पोराचा त्याच्या समोर वध केला आणि यहूदा राजाचे डोळे फोडून त्याले आंधळे केले. त्यानंतर त्यानं त्याले मरणासाठी बाबेलच्या जैलात ठेवले. नबुकदनेस्सर आणि त्याच्या सैनिकांनं यहूदाच्या देशातल्या जवळपास सर्वच लोकायले बाबेलमध्ये आणले. फक्त खूप गरीब इस्रायल लोकायले शेती करण्यासाठी मागे ठेवले. ह्याच कालावधीत जेव्हा देवाच्या लोकायले प्रतिज्ञा केलेल्या देशाले सोडून जाण्यासाठी सक्ती करण्यात आली त्याले बंधुआई असे म्हणतात. जरी देवाने आपल्या लोकायले त्याच्या पापामुळे त्याले बंदी होऊन देऊन दंडित केले तरीही तो त्याले दिलेल्या देवाच्या वचनाले विसरला नाही. देवाची आपल्या लोकांवर कृपादृष्टी होती आणि भविष्यवक्त्याच्या द्वारे तो त्याच्या संग बोलत होता. त्याने त्याले प्रतिज्ञा दिली की 70 वर्षानंतर तो त्याले परत प्रतिज्ञा केलेल्या देशात घेऊन जाईल. यानंतर सुमारे 70 वर्षाने भारतचा राजा कोरेश याने बाबेलचा पराभव केला आणि बाबेलच्या राज्याच्या जागी भारतचे राज्य आले. इस्रायली लोक आता यहुदी या नावाने ओळखले जाऊ लागले आणि त्याच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या आयुष्यभर बाबेलमध्ये राहिले. फक्त थोड्याशा वयोवृद्ध यहुदी लोकायलेच यहुदी देशाची आठवण होती. भारतचे साम्राज्य शक्तिशाली होते पण त्यानं पराभूत केलेल्या लोकांच्या बाऱ्यात ते दयाळू होते. कोरेश भारतचा राजा झाल्यानंतर लगेच त्याने आदेश काढला की जर कोणत्या यहुदी लोकायले यहूदा देशामध्ये परत जायचे असेल तर त्याले तसे करण्याची परवानगी आहे. त्याने त्याले मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी पैसा पण पुरवला. अशा प्रकारे 70 वर्षाचा बंधुआई संपून यहूदाचा छोटा समूह यहूदा देशातल्या यरुशलेम शहरात परत आला. यरुशलेम मध्ये आल्यानंतर त्याने मंदिराचे पुनर्वसन केले आणि शहराच्या सीमा पण बांधल्या. जरी आतापर्यंत फारसी लोक त्याच्यावर शासन करत होते तरी आता परत एकदा ते प्रतिज्ञा केलेल्या देशामध्ये राहू लागले आणि मंदिरामध्ये देवाची उपासना करू लागले.